नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला। तर मंडळी, पुन्हा एकदा आज आपण करणार आहोत हिरव्या मुगाचे डोसे, पण थोडीशा वेगळ्या पद्धतीने। तर इथे मी 1 कप मूग घेतलेले आहेत। ते आपण छान स्वच्छ धुवून घेऊया 2 पाण्याने, त्याचं पाणी व्यवस्थित काढून घेऊया आणि त्यानंतर मग आपण याला भिजायला ठेवणार आहोत। तर मूग आपण छान रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत किंवा एक 5 ते 6 तास जरी भिजवून घेतले तरी सुद्धा चालतील। तर छान असे मूग धुवून घ्यायचे, झाकण ठेवून भिजायला ठेवायचे। तर आता मी हे रात्री भिजायला घातलेले होते आणि सकाळी मला डोसे करायचे होते, त्यासाठी आता हे आपण सकाळी ओपन केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान असे आपले मूग पूर्ण भिजून फुलून वरती आलेले आहेत। तर आता आपण डोसे करण्याची तयारी करूया। ते इथे घेतलेला आहे एक मोठा मिक्सरचा जार, त्यामध्ये आपण हे सर्व मूग घालून घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे आपण चवीपुरती अगदी थोडीशी मिरची घालून घ्यायची आहे। तर छोट्या मिरच्या आहेत, मी 5 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। एक 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर इथे आपण थोडीशी कोथिंबीरच्या कोवळ्या कोथिंबीरच्या दांड्या होत्या ते घालून घेतलेल्या आहेत। तर दांड्या थोड्याशा मोठ्या आहेत, त्यामुळे मी इथे थोडंसं तोडून घालत आहे। तर या कोथिंबीरच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्याचा जो सुगंध असतो तो अगदी छान लागतो, त्यामुळे मी इथे या काड्या वापरलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण एक बीट घेतलेलं आहे, ते सोलून व्यवस्थित किसून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण यामध्ये घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। तर आजचं हे आपलं डोसा अगदी वेगळ्या पद्धतीचा आहे। तर इथे मी थोडंसं दही घालणार आहे, म्हणून मी पुन्हा एकदा झाकण उघडलेलं आहे। तर एकच मोठा चमचा मी दही घालून घेतलेला आहे। दही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। ते आपण छान मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं आहे। आता हे आपण दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करूया। तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या आणि हेल्दी रेसिपीज पाहायला मिळतील। तर आपलं हे पीठ अगदी छान असं वाटून झालेलं आहे। त्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घालून घेतलेलं आहे। तर अशी कन्सिस्टन्सी आपण या पिठाची ठेवायची आहे। त्याचबरोबर इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। ते मी अगोदर मीठ घातलं नव्हतं, पीठ पूर्ण तयार झाल्यानंतर मग मी इथं मीठ घातलेलं आहे, म्हणजे जो आपला मिठाचा अंदाज आहे तो अगदी व्यवस्थित होतो। तर मीठ आपण छान मिक्स करून घेऊया। एकीकडे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, नाश्त्यासाठी, लंचसाठी, डिनरसाठी तुम्ही कधीही खाऊ शकता। अगदी छान टेस्टी आणि हेल्दी अशी आपली ही रेसिपी आहे। तर इथे आपला पॅन गरम झाला, त्यानंतर आपण थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर इथे आपण हे डोश्याचं बॅटर घालून घेतलेलं आहे आणि छान असा आपण जसा तांदळाचा डोसा करतो त्या पद्धतीनेच इथे आपण गोल गोल असं व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे। तर हा डोसा आपल्याला दिसताना अगदी थोडासा जाड दिसतो, पण जेव्हा आपला हा डोसा रेडी होतो त्याच्यानंतर हा अगदी व्यवस्थित आपल्याला हवा तसा पातळ होतो। तर एक बाजू आपली छान भाजून झालेली आहे, त्याचप्रमाणे आपण दुसरी बाजूसुद्धा छान भाजून घ्यायची आहे। तर आपला एक डोसा रेडी झालेला आहे। त्याच पद्धतीने आता आपण दुसरा डोसा करून घेऊया। अगदी थोडंसं 2-3 थेंबच आपण तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण डोस्याचं बॅटर घालून सावकाशपणे व्यवस्थित असं गोल फिरवून घ्यायचं आहे आणि जर कुठे जाड वगैरे राहिलं तर आपण चमच्याने ते ॲडजस्ट करू शकतो हळूहळू। जेव्हा असा डोसा वरतून आपला सुकला जातो त्यानंतर इथे आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ब्रशनी स्प्रेड केलं तरीसुद्धा चालेल आणि साईडून त्याच्या कडा मोकळा करून घेतल्या आणि नंतर आपण पलटी केलेला आहे। तर पहिला डोसा जो आहे तो जरा सावकाश करावा लागतो, नंतरचे जे डोसे असतात आपले ते अगदी पटापट परफेक्ट असे लगेच निघले जातात आणि व्यवस्थित भाजले सुद्धा जातात। तर अशा पद्धतीने 1 कप मुगाच्या डोसामध्ये
पिठामध्ये आपले हे 14 ते 15 डोसे रेडी झालेले आहेत. आरामशीर आपण 4 ते 5 व्यक्तींचा आरामशीर नाश्ता किंवा लंच होऊ शकतं. तर एकदम मऊसूद असे मस्त आपले डोसे छान झालेले आहेत. चवीलासुद्धा अगदी उत्तम आहेत. डाएट फॉलो करत असेल तर अजून उत्तम आहेत डाएटसाठी सुद्धा. ते इथे मी चटणी केलेली आहे शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची. तर हे डोसे तुम्ही चटणीसोबत, सॉससोबत, कशासोबतही खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.